नमस्कार. आज आपण शेतकऱ्यांसाठी असलेल्या एका खूप महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत. तिचं नाव आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. चला तर मग ही योजना नेमकी काय आहे आणि तिचा कसा फायदा होऊ शकतो हे सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सुरुवातच करूया एका मोठ्या आणि चांगल्या बातमीने. ही माहिती आपल्या राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि विशेष करून शेतमजुरांसाठी खूपच महत्वाची आहे. ही रक्कम आहे 2 लाख रुपये. हो, अगदी बरोबर ऐकलात. शेतीशी संबंधित किंवा इतर अपघातांमध्ये या योजनेतून 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. म्हणजे हे एक प्रकारे मोठं आर्थिक सुरक्षा कवचच आहे. आता प्रश्न पडतो की ही एवढी मोठी मदत नेमकी कोणत्या योजनेतून मिळतीये? चला त्या योजनेबद्दलच आधी जाणून घेऊया. या योजनेचं संपूर्ण आणि अधिकृत नाव थोडं लांबचक आहे, पण ते महत्वाचं आहे. ते म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. आणि यातला सगळ्यात महत्वाचा आणि नुकताच झालेला बदल म्हणजे या योजनेची व्याप्ती आता वाढवली आहे. म्हणजे आता यात शेतमजुरांनाही समाविष्ट केलं गेलं आहे. ही खरंच एक खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. ठीक आहे, योजनेबद्दल कळलं. पण आता बघूया की अपघाताचं स्वरूप कसं आहे, यावर मदतीची रक्कम कशी ठरते, म्हणजे नक्की किती मदत मिळते. इथे बघा, हे अगदी स्पष्ट दिसतंय. जर दुर्दैवाने अपघातात मृत्यू झाला किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर 2 लाख रुपयांची मदत मिळते. आणि जर अपघातामुळे आंशिक अपंगत्व आलं, म्हणजे शरीराच्या काही भागाला इजा झाली, तर 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. आता येतो सगळ्यात कळीचा मुद्दा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकं कोण पात्र आहे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या राज्यातील सर्व नोंदणीकृत शेतकरी, म्हणजे ज्यांच्या नावावर 7-12 उतारा आहे, ते सर्वजण यासाठी पात्र आहेत. पण थांबा, ही योजना फक्त खातेदार शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित नाहीये. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही याचं संरक्षण मिळतं. म्हणजे बघा, शेतकऱ्याचे आई वडील, पती किंवा पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी हे सगळेजण या योजनेच्या संरक्षणाखाली येतात. हो, पण इथे एक वयाची अट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचं वय 10 ते 75 वर्षांच्या मध्ये असायला हवं. योजनेची पात्रता तर समजली, पण कोणत्या प्रकारच्या अपघातांसाठी ही मदत लागू होते? चला तेही पाहूया. या योजनेची व्याप्ती खूप मोठी आहे हे लक्षात घ्या. यात फक्त शेतीशी संबंधित अपघातच नाहीत, तर रस्ता किंवा रेल्वे अपघात, वीज पडणं, साप किंवा विंचू चावणं, पाण्यात बुडणं, उंचावरून पडणं, जंगली जनावरांनी केलेला हल्ला आणि अगदी शेतात औषध फवारणी करताना होणारी विषबाधा, या सगळ्या दुर्दैवी घटनांचा यात समावेश करण्यात आला आहे. आता आपण येऊया कृतीच्या भागाकडे. म्हणजे या सगळ्या लाभांसाठी अर्ज नेमका कुठे करायचा? प्रक्रिया तशी खूप सोपी आहे. यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत. एक तर आपल्या स्थानिक ग्रामपंचायतमध्ये अर्ज सादर करता येतो, किंवा मग थेट ऑनलाईन पोर्टलवरही अर्ज करण्याची सोय आहे. अर्ज दाखल झाल्यावर तो कृषी विभागाकडे जातो आणि तिथे तपासणी होऊन त्याला मंजुरी मिळते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही योजना फक्त एक अनुदान योजना नाहीये. ती महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांसाठी एक खूप महत्वाचं आर्थिक सुरक्षा कवच आहे, जे त्यांना अशा अनपेक्षित संकटाच्या वेळी मोठा आधार देतं. हे सगळं समजून घेतल्यावर जाता जाता एक महत्वाचा प्रश्न मनात येतो. ही माहिती आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी नक्कीच उपयुक्त आहे, पण ज्यांना याची खरोखर गरज आहे, ते आपल्या प्रियजनांपर्यंत ही माहिती पोहोचली आहे का? यावर नक्की विचार करा.